नमस्कार, वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत। गव्हाण विभागातील शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते संजू नाईक यांनी प्रभुदास अण्णा भोईर यांच्या खांद्याला खांदा लावून युवकांचे रोजगाराचे प्रश्न मार्गी लागावे, येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये कमळ फुलावे यासाठी आमदार महेश वालदी, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, प्रीतम म्हात्रे, जयम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। यावेळी संजू नाईक यांच्यासोबत जावळे, बामणडोंगरी, वहाळ, उळवे, नोड येथील युवकांची फौज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोबत होती। काम करत होतो, पण आमच्या मित्रमंडळी कुठेतरी आमचा विसर पडला असं वाटतंय की ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमच्या प्रत्येक वेळेला आम्ही शेतकरी आमच्या लोक होती, पण कुठपासून आमचं जे लोकांचे चालण्याची जे काम करायचे ते पूर्ण आम्ही विषय तर मी सुद्धा आलो तरी आम्ही कधी अपेक्षा केली नाही। आणि संजय नाईक पण एक माझा भावासारखा मित्र आहे, त्यांनी कुठली अपेक्षा केली नाही, कारण आम्ही निश्चितच काम केलेले अजूनपर्यंत। तर आता काही आता तो बोलला, काही असतात अडचणी माणसाच्या म्हणजे कामावर लक्ष दुर्लक्ष, आणि जे कामात दुःखा डोंगर कसं त्याला कोणी उभा राहा, तर एक मित्राला त्याच्यामध्ये दुःख आठवून त्याने आज माझ्या विनंतीला किंवा त्याला सुद्धा काही अडचणी असतील प्रश्न सोडण्यासाठी त्याने आज रामशेठ ठाकूर साहेबांना महेश त्याला भेटलाय। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका अगदी तोंडावर होऊ घातलेल्या आहेत। काही दिवसात या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे आणि या युवकांच्या पक्षप्रवेशाचा कुठेतरी फायदा या विभागामध्ये होणार का? 100% बांधतो, कारण की आज तुम्ही फक्त पक्षप्रवेश मोठा झाला आणि आम्ही असे कार्यकर्ते फक्त काम करणारे लोक आहेत, आम्ही कुठे अपेक्षा करणारे लोक नाही। आम्हाला पाहिजे फक्त आपला कुठलाही उमेदवार दिला त्याला निवडून आणायचं आपलं काम असतं। अण्णा, तुम्ही राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला क्रीडा क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर असता आणि कधीतरी कुठेतरी एक समाजाची सेवा करण्यासाठी कधीतरी ह्या राजकीय चपला बाजूला ठेवून सामाजिक क्षेत्राकडे वळता। या पनवेल तालुक्यातील, उरण तालुक्यातील युवकांना काय संदेश देणार आहात? आता एक तसं बोलला गेला तर हा संजय नाईक पण एक युवक आहे, त्याची पण मोठी या बाजूला चांगली संख्या आहे पाठी, आणि विवेकाला त्यालाही चांगला पाठिंबा, आणि विवेकाला एवढंच मी आवाहन करणार, कारण की आज हिंदू धर्म जर आपल्या संघटनेमध्ये असेल तर तुम्ही पक्षामध्ये भाजपाशिवाय पर्याय नाही, तुम्ही त्या पक्षामध्ये प्रवेश करा, समावून व्हा आणि मोठा पक्ष वाढून आपण चांगल्या पद्धतीने काम करू।